दंडवर दंड. अमानत वापस मुझे दे सनम, मैं आ रहा हूँ वापस, मेरा इंतजार करना. दंडवर दंड. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. ही बघा आपली महिना धुळे चालली आहे. आज दुसऱ्या ट्रिपला निघालोय. हत्यार कसं चकाचक धुतंय आमचं फादर. कॅरेट टाकायला निघालोय आता. अशी बाली रोडला आहे आपली घर. रस्त्यावर गाडी काढली. ही बघा दोन ह्या कार्यकर्त्याने आपल्याला मदत केली एवढी कॅरेट उतरवायला. हे टोमॅटो, असं पण टोमॅटोचं लोडिंग आहे. तिथनं आलो ग्रीस मारायला निसराय वाट्यावर. ग्रीस मारून घ्यावं म्हणलं. पाठवलंच कार वाजायला लागलेत. ग्रीस मारायचं काम चालू आहे आपले. हे आपला रेग्युलर ग्रीस मारणारा माणूस आहे. कसं काम ओके, परफेक्ट काम करते. कामाची क्वालिटी असल्यावर माणूस कायम येतो. गाडी इथे लावली. गाडी आपली कॅरेट टाकायला आणली दुसऱ्या ठिकाणी. कमी तिथं आम्ही बघा अख्खी गाडी मोकळी. लोडिंग पॉइंटला लावली. गाडी लावायची इथं घरी जायचं. ह्यो आमचा ओमक्या बघा कसा बसलाय. ह्यो आकाश भाऊ. ही दोन त्याची कार्यकर्ती, गाडी भरणारी माणसं आहे. गेलो सातारला जरा HDB फायनान्स ऑफिसला काम होतं. भोंगा ऑफिसमध्ये गेलो. बघा यानं सायलेन्सर काढलाय. काय याला काम धंदा नाही ओमक्याला. आम्ही गेलो इकडं. खास फोन करून आपल्याला बोलवून घेते ते. आपलं वजनच असं आहे. त्यासनी सही आपली दिल्याशिवाय काम होत नाही. काम झालं की बघा गाडी आपली काढली. जेवून घेऊन घरनं निघालो गाडी भरायला परत. बघा आमचं चंद्र अण्णा मागे बसलेलं. विकास भाऊने आम्हाला सोडून पाण्या पावसाचं लय मोठं उपकार केला आमच्यावर. गॉड बोलून ओमक्याला आणला. त्याला अर्धी गाडी भरून ठेवली होती ह्या कामगारांनी. थापी बांधून घ्यावी म्हणलं, नाही तर थापी पडली तर डबल काम वाढायचं. ही बघा आमचं माणूस पाळका लावतोय. आलो दुसऱ्या ठिकाणी निघालो होतो. की दुसऱ्या गाडीचा माल शॉर्टिंग करायचं चालू आहे. मग तू पार्किवर आहे. गोंधांना इथं आम्हालाच गाडी भरायला लागली बघा. शेवटची 50 कॅरेट भर की आपट लांबचा आहे. कर्नाटक रोड आहे. 550 किलोमीटर अंतर आहे. गाडी आता 6 वाजता कुठल्या सकाळी 4ची मंडी आहे. गाडी टायमिंगला पोचवायला जरा पळवायला लागते. अशी कुत्री नजरे आडवी येते की बघा. बाबा ही फांड कसे रस्त्यावर गाडी लावून खाली करायला लागली. शिमोगा ट्रिप होती. हायवे लागलो एकदाच. पाणी नव्हतं गाडीत. जार भरून आणावं म्हणले. जार घेऊन निघालो तर आमचा भाऊ बघा कसा व्हिडिओ बनवतोय. म्हणला लवकर ये, गडबड आहे आपल्याला. पाण्याशिवाय काय नाही बघा. कोमनोई टोल नाक्यावर आलो कोल्हापूर पास करून. फास्टॅगला रिचार्ज तर होता, पण काय फास्टॅग चालत नव्हतं बहुतेक. सर्व्हर डाऊन दाखवायला लागले होते. 5 मिनटं काढली तिथंच. आलो टोल नाका पास करून. आज काही जेवण भेटणार नव्हते. मग म्हणलं आपले चहा बिस्किटावरच काम बघावं. टायमिंग असल्यावर जेवण तेवढं भेटत नाही. कर्नाटकात चालू आहे आपले काम. कंटिन्यू रनिंग कव्हर करायचं काम चालू आहे. पण ही स्पीड ब्रेकर बघा कारण आडवं येते ती. सारखं फर्स्ट सेकंड थर्ड ह्या गेअरशिवाय गाडीच चालत नाही.
स्टाफकडे बघायचंच नाही हो. टाकी फुल केली नेहमीच्या पंप आपल्या रेणू पेट्रोलियमवर. चला म्हणलं आता ही मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज बेळगाववर आहे. Next day. त्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या भावानं सगळं आवरून बसला होता. कॅरेट बिरेट भरून फक्त रशी मारायची बाकी होती. त्यावर म्हणलं जरा पोट पूजा करावी. पोट पूजा करताना इकडे काय राईस शिवाय भेटत नाही, फक्त भात. पुलाव घेतलं 2 हात ओंकार भाऊला आणि मला. भाताचा आस्वाद घेत त्यानंतर काय चालू नव्हता भावाचा आतमध्ये. काम तर मरणाचा फुटलेला. हे बघा कसा बघतोय बकासूर. काय याला कळणं झालंय कुठल्या दुनियेत आहे. भावांचं पैसे देऊन आनंद दिला जरा त्यांना. पुऱ्या बघा कशा ठेवल्यात. आपल्या इकडची रोटी असते की तेवढे एवढे यांचे पुरे. जरा चहा घ्यावं म्हणले. चहाल्यावर माणूस आमच्या बरोबर नव्हता. एक दिवस आले होते तिथे तुम्हाला चित्रीकरण करून दाखवण्यात येईल. रस्सी मारून निघालो आम्ही. ओंकार भाऊला गाडी चालवाय बसवलं तिथे. बघा गाणी लावून कसं चाललाय आपला भाऊ थाटात. गणवेश काय 2 दिवस 2 ट्रिपला वापरल्यामुळे घरी धुवायला टाकला. गाडी चालवाय बसविला आणि यानं बघा काय गेले जेव्हा काही पराक्रम. 200 रुपयाची पावती पडायला लावल्या. कर्नाटकातनं सिटीतनं बाहेर पडत कसला फाईन परत 200चा. असू दे पण टेन्शन नाही. दिवसभर एवढं दाखवत फिरायचं आता. कर्नाटकातनं बाहेर पडत तोपर्यंत हाच आपला सहारा. रात्री गाडी काही पळवली टायमिंग कव्हर करायचं. काल रात्री पण बघा 200 रुपये 2 ठिकाणी दिले. परत एका ठिकाणी 100 रुपये दिले. त्या भावाला गाडी चालवाय बसवला की नुसतं पैसेच घालावतो. 500 आणि 200 700 रुपये एंट्री घालवली ह्या ट्रिपला. तेच हिशोब लिहायचा चालू आहे. इकडे टाकी फुल करत हिशोब लिहून घ्यावं म्हणले. भावानं किती उदयपट्टी गेल्या रात्री. टाकी फुल करून म्हणलं आता आपणच बसावं. भाऊ काय एवढीच्या नादाला लागणं झालं. एवढीच आपली काही पडणं झालंय गाडीला. त्याला बसविलं की काटा काना खाली येते. पाण्या पावसाची गाडी काढली. हायवेला कोणच नाही. भाऊला म्हणलं जरा खाऊ घेऊन ये खायला. आला घेऊन. हे हुबळी बायपास आपले छायाचित्रीकरण आहे. हे बघा कसं काय इकडे जुगाड माणसाला आहेत आपल्या देशात. मुल्ला गावा ओल्ड मुल्ला गावा आपल्या जेवणाचं ठिकाण आलेलं आहे. जेवणाची वारी. जेवायला बसलो. ओंकारला म्हणलं काय मागवायचं. ओंकार म्हणला तुला काय पाहिजे ती माग. सांगितल्या मग भाज्या. ओंकार म्हणला एक भाजी कमी सांगितल्या. भाजी काय करणार बरं म्हणलं सांगूया ही तरी खाऊन बघ. भाजी काय की भाजी दाल है अकम पूरा मटकी बैगन चवड़ी आलू मटर चना मसाला भजी बैगन. जेवण आले. रोटी बघा केवढी मोठी. पराती एवढी रोटी आहे. एक रोटी खाल्ली की पोटच भरते. गच्च करणं. मटकी मसाला कर म्हणला एक भाजी कमी सांगितली. अंडा बुर्जी सांगतो. बरं म्हणलं चालतं. ही बघा अंडा बुर्जी आली.
अंडा भुर्जी खाल्ली तर काय ओंकार म्हणला जरा वेगळीच लागते आज. आचारी बदलला की काय. राईस मागवला, कुस्का राईस स्पेशल डाळ मारून. हा कुस्का राईस दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला. शेवटी ओंकार म्हणला जरा गोडवा झाला पाहिजे जेवणात. खीर मागवली, खीरचा आस्वाद घेतला. खीर सेम शिरकुर्म्यासारखी लागते बघ. तुला माहित नव्हतं शिरकुर्मा यो बघा बकासुरम टाक तोंडाला लाव. भाऊ कसा असते ती हसरा चेहरा असावा माणसाचा कायम. जेवण झालं आता म्हटलं जाऊया ओंकार घरी लवकर लवकर. ओंकारला म्हटलं बस आता गाडी चालवायला, जरा मी झोपतो. ओंकारनं आपली गाडी काढली. मग काय ओंकार 60, 65, 70 थटतच नाही आमची झोप लागली. ती बघा कसा लाईट कुठे लावले. गाणी लावून धिंगाणाच असतो याचा. आवाज तेवढा कधी कमी नाही. नंतर माझी झोप लागली. भावानं 5 तास कंटिन्यू गाडी चालवून मला घरापर्यंत पोचवलं होतं. पण ती बघा आता पाण्या पावसाची गाडी जरा हळू चालवावी, नाहीतर काय असं याच्या डोक्यात नसते काय. बघा बघा कसे काला चालू आहे. पाण्या पावसात जरा गाडी हळू चालवावी, नाहीतर काय असं काय डोक्यात नसते. म्हणलं केव्हा पाहिजे आता. मी झोपलो होतो. भावानं 2 स्टिंग आणल्या. एकटाच पेला 2 स्टिंग. तर काय झोपले मी काय उठलोच नाही, झोपलो त्यामुळे. आणि जातो आता घरी. असा व्हिडिओ बनवतोय भाऊ. शेवटी घराजवळ आल्या उठलो. भाऊला म्हणलं जावा आता घरी, काय संपले आपली तिकीट संपली आहे. रात्रीची कुत्री बघते ती गावातली कुत्री सुद्धा ओळख देण्यात यायला बघा. एवढी गावात इज्जत आहे. धन्यवाद.